मागच्या भागाला हातशिलाई पट्टी कशी लावायची हे आपण शिकणार आहोत. हातशिलाई पट्टी लावण्याची ही एक ट्रिक असते, जेणेकरून आपण ज्यावेळेस टक्स स्टिच करतो आणि हातशिलाई पट्टी लावल्यानंतर बऱ्याचदा टक्सच्या ठिकाणी आपला थोडा जोड राहतो. जो आपला वरचा ब्लाउजचा कपडा आहे त्याला थोडासा फुगा येतो, तर तो फुगा आला नाही पाहिजे. त्यानुसार हातशिलाई पट्टी कशी लावायची ते मी आज शिकवणार आहे. चला तर मग आपण पाहूया हातशिलाई पट्टी कशी लावायची. तर ब्लाउज पीस जर आपला जाड नसेल किंवा फ्युजिंग नसेल तर खालच्या साईडनी आपल्याला त्याला उलटं करायचं नाहीये. खालच्या साईडने आपल्याला हातशिलाई पट्टी त्याला वापरायची आहे. आता या ब्लाउज पीसला आपण आतल्या साईडला म्हणजे ब्लाउज पीसची सरळ बाजू ही आहे, उलटी बाजू ही आहे. त्याला आपल्याला मागचा भागचं जे अस्तर आहे ते इथे ठेवून पॅक करून घ्यायचे. ज्यावेळेस आपण टक्स घेणार आहोत त्यानंतर त्याला हातशिलाई पट्टी टाकून फिनिश करायचे. बॅक पार्ट पण आपण जोडून घेतलाय, त्याला आपण कट करून घेऊया. मागचा भाग आपला जोडून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं. टक्सचं मार्किंग कसं करणार आहे? बरोबर मध्यभागी साईडची जी माय आहे मध्यभागी अशी घ्यायची, इथे नॉच द्यायचा. हा पार्ट पण इकडून मध्यभागी घ्यायचा आणि नॉच द्यायचा. तर या नॉच वरती आपल्याला टक्सचं मार्किंग करायचंय. शोल्डर पासनं अपेक्सची उंची जेवढी आहे त्यात अर्धा इंच प्लस करून मार्किंग करायचे. जे आपलं नॉच आहे नॉचच्या लेवलला इथे आपल्याला असं वरती मार्किंग करायचंय. हा भाग आपल्याला सरळ मध्ये इथे उंचीला घ्यायचा आहे. हा पार्ट असा इक्वल, हे अंतर पण सेम आलं पाहिजे. वाटल्यास चेक करायचं मधल्या भागापासून बरोबर आहे का. हे 5.25 वरती आहे, म्हणजे मधल्या भागापासून बरोबर सेम आलं पाहिजे. हा टक्स असा क्रॉस मध्ये आतल्या साईडला वगैरे गेलं नाही पाहिजे, बरोबर सरळ आला पाहिजे. सेम हे 5.25 अंतर आहे, इथे पण 5.25 वरती येते का बघायचं. नॉच आपला बरोबर तिथेच आहे. इथे आपल्याला उंचीला हा टक्स घ्यायचा आहे. टक्सला आधी मध्यभागी ती टीप द्यायची आणि नंतर टक्स स्टिच करायचा. मागच्या पाटेच्या भागाला आपल्याला हातशिलाई पट्टी टाकायची आहे. त्यासाठी आपल्याला 2.5 इंचाची पट्टी आधी कट करून घ्यायची आहे. अस्तर घ्यायचे आपलं 2.5 इंचाची उंचीला पट्टी हवी आपल्याला. पट्टीला मध्यभागी फोल्ड करून एकदा प्रेस करून घ्यायचे, किंवा तुम्ही मशीन वरती साईडला त्याला फोल्ड करून रफ केलं तरी चालेल, म्हणजे त्याच्यावरती असं प्रेस केलं तरी चालेल. थोडीशी त्याला प्रेस होते किंवा घडी पडते. कमरेला टक्स आपण स्टिच केले. हातशिलाई पट्टी कशी लावायची ते मी दाखवणार आहे. पट्टी आपण इथे कट करून त्याला प्रेस करून घेतली आहे. यानुसार आपली ही स्लीव्ज रेडी झाल्यानंतर तो भाग आपल्याला व्यवस्थित पूर्ण मोंड्याचा ही प्लीटची जी माय आहे टक्सच्या ऑपोजिट आली पाहिजे, म्हणजे एकमेकांवरती जाड होणार नाही. ही प्लीट आहे इथे, त्याचं तोंड आपण या साईडला केलंय.
टक्सची जी माया आहे शिवलेली ती त्या साईडला गेली आहे. दोन्ही ऑपोजिट ठेवायचं, कोणत्या तरी एका साईडला. इथे आपल्याला अर्धा इंचावरती टीप घेऊन पट्टी आत टाकायची. दुसऱ्या स्लीव्हजला पण आपल्याला असं पिनअप करून जो आपला स्टिचिंगचं अलाउन्स आहे व्ही शेपमध्ये तो आपल्याला मार्क त्याच्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करून झाल्यानंतर जी माया आहे त्याच्यावरती ही पट्टी अशी टाकायची आणि एकदम अस्तरला किनारी टीप द्यायची आपल्याला, दाब टीप किनारीच द्यायची आहे. 1/2 इंचावर द्यायची नाही किंवा आत गेली नाही पाहिजे. टीप देऊन झाल्यानंतर आता पट्टी जी आहे ती आपली आत जाईल. आता ज्यावेळेस पट्टी आत जातीये त्यावेळेस टक्स कसा असतो आपला, खालच्या साईडने इथे अर्धा इंच असतो आणि वरती क्रॉस मध्ये घेतो आपण. तर वरती क्रॉस मध्ये घेतोय म्हणजे वरचा कपडा पण क्रॉस मध्येच वरती जातोय, म्हणजे इथे जास्त कमी होतोय आणि इकडे कमी कमी होतोय, म्हणजे वाढतोय. तर हा भाग जो वाढलेला असतो आणि हा जो आपण कमी केलाय, पट्टीला तसा जोड येऊ नये त्यासाठी तो पट्टी पण आपली वाढावी. इथे आपण प्लीट घेतो, ती प्लीट थोडीशी ओपन होते म्हणजे मागच्या पाठीनुसार तो प्लेन भाग आपल्याला इथे दिसेल. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, टक्सच्या त्या ठिकाणी थोडासा कपडा शिल्लक राहतो. आपण हातशिलाई करत येतो, या ठिकाणी काय होतं, हातशिलाई करताना हा असा फुगा येतो टक्सच्या ठिकाणी, समोरचा असेल किंवा मागचा असेल. तर ते फुगा आपल्याला नकोय. व्यवस्थित कपडा प्लेन करायचा. हा कशामुळे आपण कपडा घेतोय, छातीचा भाग किंवा पाठीचा भाग तसा आहे म्हणून घेतो. तर तो आपला तसाच राहिला पाहिजे. ज्या भागाला आपल्याला खालच्या साईडने उलटं करता येत नाही किंवा आपला ब्लाउज पीस पातळ असेल तर आपल्याला खालच्या साईडने याप्रमाणेच हातशिलाई पट्टी टाकायची आहे आणि पट्टी टाकताना टक्स घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंग छान येते. आता पट्टी आपल्याला आत गेल्यानंतर डबल टेपने त्याला फ्युजिंग करायचं, त्यानंतर हातशिलाई करायची आहे. पट्टीला वरच्या साईडने कमरेला कुठेही टीप दिसली नाही पाहिजे, त्यामुळे त्याला हातशिलाईच करायचे. आता हा जो साईडचा भाग आहे इथे फक्त लॉक करून ठेवायचं, म्हणजे पट्टी आपली बाहेर निघणार नाही किंवा आपला ब्लाउजचा जो कपडा आहे तो आत जाणार नाही. या साईडने पण इथे लॉक करून ठेवायचं एंड पॉइंटला. एक्स्ट्रा दोरे असतील तर ते आपल्याला कट करायचे. याला आपण प्रेस करून घेणार आहोत, मागचा भाग प्रेस करायचा आपल्याला. तर मागचा भाग आपला हा कंप्लीट झाल्यानंतर त्याला प्रेस करून घ्यायचे. प्रेस कसं करायचंय, ज्या पिन्स आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्यात. पट्टीला पण आपण पिन लावल्यात त्या पण काढायच्यात, म्हणजे आपल्याला त्याला डबल टेप टाकता येईल. मागच्या भागाला आपल्याला हातशिलाई पट्टी आपण लावून घेतली आहे. टक्स घेतल्यानंतर हातशिलाई पट्टी लावली आहे. आता आपल्याला त्याला डबल टेप टाकून फ्युजिंग करून घ्यायचंय, म्हणजे चिटकून घ्यायचंय आणि मागचा भाग आपला रेडी करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला याला आधी थोडीशी पट्टीला प्रेस करून घ्यायची आहे. जो आपला टक्सचा भाग आहे तिथे पण प्रेस करायचे. टक्सच्या भागाला प्रेस या साईडने करायचे. पट्टी पूर्ण आत टाकून आपल्याला इथे एकदा स्टीम प्रेस करायचे. आता या ठिकाणी आपल्याला पट्टीला चिटकून घ्यायचे, त्यानंतर हातशिलाई करायचे. डबल टेप आपल्याला 6 टाकायचे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याला प्रेस करून घेतल्यानंतर एखादी मध्ये पिन लावून ठेवली तरी चालेल. प्रेस केल्यावरती पण आपली ही पट्टी व्यवस्थित फोल्ड राहते. डबल टेप टाकल्यानंतर काय होतं की हा पोर्शन व्यवस्थित सेट राहतो आणि कमरेच्या साईडने इथे व्यवस्थित फिनिशिंग राहते. पट्टी बऱ्याचदा लूज पडू शकते, तर ती पट्टी लूज पडणार नाही. किंवा आपला ब्लाउज पीस जर आकसला किंवा कमी झाला तर हा सपोर्ट राहतो, कपडा खाली लटकल्यासारखा वाटत नाही.
आता या ठिकाणी आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. जो भाग आहे आपण चिटकून घेतलाय, पट्टी आपली इथे चिटकलेली आहे. या ठिकाणी आपल्याला हात शिलाई करायची. हा भाग इथे फिनिशिंग मध्ये दिसत असेल. आता या ठिकाणी टक्सचा जो भाग आहे बरोबर आपल्याला इथे बाहेर दिसतोय. इथे झोळ दिसत नाही कारण की आपण इथे प्लीट टाकली आहे. हा भाग जसा कमी आहे आणि हा मोठा आहे इथे, तर हा मोठा असल्यामुळे आपल्याला ती प्लीट वाढते आणि हा भाग व्यवस्थित भेटतो. कमरेचा भाग खाली कमी असतो आणि वरचा छातीचा भाग मोठा असतो. साईडने आपल्याला इथे खाली तिरकापणा जातो. तसंच आपल्याला प्लीटला पण आणि टक्सला पण असतो. तर प्लीट आपली वाढवण्यासाठी कामाला येते पट्टीला, त्यानुसार प्लीट घ्यायची. मागचा भाग असा फोल्ड करायचा, व्यवस्थित पिन करून घ्यायचे. शोल्डर मॅच करायचे. आता जो मधला भाग आहे या ठिकाणी आपल्याला असं नॉच द्यायचं. आधी हा साईडचा भाग पण मॅच करायचा व्यवस्थित. हाच मध्ये येतोय का चेक करा. शोल्डर पण मॅच करायचं. यानुसार आपण इथे नॉच दिलाय, म्हणजे कॉलरचा जो मधला भाग असतो तो इथून मॅच होतो जॉईंट करताना. हवंय तिथे एखादी खूण करून ठेवू शकता. तर मग कशी वाटली आजची ही ट्रिक? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. आणि जर तुम्हालाही शून्यापासून शिवणकाम शिकायचं असेल तर अशिजित ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.